नमस्कार. पितृपक्षातलं जेवण म्हटलं की पुरणपोळी ही आलीच, कटाची आमटी आणि 6-7 प्रकारच्या भाज्याही येतात. हा सर्व स्वयंपाक बनवायला खूप वेळ जातो. या व्हिडिओमध्ये सर्वात आधी काय तयारी करून ठेवायची ज्याने आपला वेळ वाचेल आणि स्वयंपाक पटकन होईल, पुरणपोळी कशी गुबगुबीत करायची आणि चवीला छान अशी, तसेच टम्म फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची, कटाची आमटी कशी बनवायची आणि 6-7 प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या पटकन कशा बनवायच्या, सगळं काही या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी डाळ इथे मी 1 वाटी घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जी पुरणपोळीसाठी आपण घेतो. ती डाळ मी इथे कुकरला लावून घेत आहे. डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. हा डबा मी एका साईडला ठेवते. डाळ आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे कुकरमध्ये, अर्धी अशी शिजवून घ्यायची आहे, कारण नंतर आपण पातेल्यामध्ये पाणी घेऊन ती डाळ पुन्हा एकदा शिजवणार आहोत, म्हणजे ते पाणी आपल्याला आमटीसाठी काढता येतं. आता अळूची पानं घेऊया, ती स्वच्छ धुवून घेऊया आणि आता आपण अळूची वडीची तयारी करूया. त्यासाठी 4-5 चमचे बेसन पीठ, थोडी हळद, ओवा घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा लसूण आणि खोबरं याची पेस्ट मी घालून घेत आहे. हे आलं लसूण खोबरं जी पेस्ट आहे ती मी आदल्या दिवशीच बनवून ठेवली होती, त्यामुळे आपला इथे स्वयंपाक करताना वेळ वाचतो. त्यानंतर यामध्ये मी घेतलेले आहे रोजच्या भाजीतली चटणी आणि चवीपुरतं मीठ. थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला अळूच्या पानांना लावता येईल अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता अळूची पानं घ्यायची आहेत, ती उलट्या साईडला हे पीठ लावून घ्यायचं आहे, उलट्या साईडने. या अळूच्या पानाचा पाठीमागचा देठ मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे. एक पान व्यवस्थित पीठ लावून झालं की त्याच्यावरती दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे, त्यालाही पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी 3 ते 4 पानं घेतलेली आहेत आणि पीठ लावून झाल्यानंतर याचा व्यवस्थित आपण रोल करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवले त्याप्रमाणे याचा व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आहे. आळूची वडी आणि 4-5 प्रकारच्या जे भाज्या होत्या ज्या मी तुम्हाला मगाशी सांगितल्या, त्यापैकी या 2 भाज्या आपण या कुकरच्या भांड्यामध्ये एका घेऊया, म्हणजे डाळीबरोबर या 2 भाज्याही ते शिजल्या जातील. इथे मी 1 बटाटाही घेतलेला आहे, तोही या कुकरमध्ये शिजवून घेत आहे. बटाट्याची भाजी आपल्याला इथे करावी लागते. व्यवस्थित कुकरचं झाकण लावूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या एका गॅसवरती करून घेऊया. कुकर होतोय तोपर्यंत आपण या भाज्या बघून घेऊया. सगळ्यात आधी इथे गवारी घेतलेली आहे. गवारीचा पुढचा आणि पाठीमागचा देठ काढून घ्यायचा आहे. गवारी अख्खीच लागते. त्यानंतर कारल्याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत. मेथीची भाजी आदल्या दिवशीच निवडून ठेवायची, म्हणजे आपला स्वयंपाक करताना वेळ वाचतो. आणि भेंडीची भाजी धुवून चिरून घेतलेली आहे. अशा प्रकारच्या या 4 भाज्या आणि कुकरमध्ये आपण अळूची वडी आणि बटाटा ठेवलेला आहे, त्या 2 भाज्या, अशा प्रकारे मिळून या 6 भाज्या होतात. आता इथे कारल्याला आपण हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं काय होतं तर कारल्यातला जो कडूपणा असतो तो कमी होतो. एका गॅसवरती भात धुवून ठेवूया. त्यासाठी मी ते 1 ते 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतले होते, त्यामध्ये मीठ घालून घेते आणि एका गॅसवरती भात शिजायला ठेवून देते. 3 ते 4 कांदे अशा प्रकारे पातळ चिरून घ्यायचे आहेत उभे. आपण आता भजीचं पीठ बनवतोय. तो कांदा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. मोकळा करून झाल्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे, थोडासा ओवा घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं तिखट लागतं कमी किंवा जास्त त्या प्रकारे इथे चटणी घालून घ्यायची आहे. मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे. रोजच्या भाजीची चटणी वापरली तरीही चालते. आता हे सर्व कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे भजीमध्ये कांदा जो असतो तो चवीला छान लागतो. नंतरच यामध्ये आपण बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. सर्व मसाले आधी लावल्यामुळं कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळं पाणी जास्त घालायची गरज लागत नाही. खाण्याचा सोडा घातला नाही तरीही चालतो. भजी अशीच खूप छान कुरकुरीत होतात. कमी पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पीठ आपण एका साईडला झाकून ठेवूया. आता आपण ज्या भाज्या आहेत 6-7 प्रकारच्या त्या सर्वात आधी करून घेऊया. एका गॅसवर कुकर होतोय, एका गॅसवर भात होतोय, तर एका गॅसवरती आपण भाजी करून घेऊया. कढईमध्ये मी तेल थोडंसं घेतलं, त्यामध्ये जिरं घालून घेतलं. सर्वात आधी आपण मेथीची भाजी बनवतोय, त्यासाठी थोडासा लसूण बारीक चिरून घेतला. व्यवस्थित तेलामध्ये लसूण छान भाजून घेतला. त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेली निवडून घेतलेली स्वच्छ अशी मेथीची भाजी घालून घेऊया. एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी परतून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित वाफलून घेऊया, म्हणजे शिजली जाईल. 2 मिनिटांनंतर आपण चेक करूया, आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता. ही भाजी आपण आता या कढईतून काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्यानंतर याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया.
जिरा आणि थोडी मोहरी घातली तरीही चालते। आपण आता गवारीची भाजी बनवतोय। या तेलामध्येच गवारी घेऊया आणि तेलामध्ये 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती छान अशी परतून घेऊया। परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ घालून घेऊया। रोजच्या भाजीची चटणी मी इथे वापरलेली आहे। त्यानंतर थोडं पाणी घालूया गवारी शिजण्यापुरतं आणि गवारी ही व्यवस्थित शिजवून देऊया। यावरती झाकण ठेवून देऊया। थोड्या वेळाने चेक करूया आपली गवारी शिजली आहे का, त्यासाठी हे झाकण काढूया। पाणी आपलं गवारीतलं व्यवस्थित पूर्णपणे आटलेलं आहे। थोडी गवारी हाताने तुटते का बघूया, म्हणजे गवारी आपली शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता। ही गवारी ही कढईतून आपण बाजूला काढून घेऊया। याच कढईमध्ये पुन्हा एकदा थोडं तेल घेऊया। थोडंसं जिरा आणि मोहरी घालून घ्यायची आहे। आता आपण दुसरी भाजी बनवतोय, ती म्हणजे कारल्याची भाजी। कारलं यामध्ये घालून घेऊया। तेलामध्ये व्यवस्थित 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे। कारल्याला आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आत्ता मीठ घातलं नाही तरीही चालेल। त्यामध्ये थोडी चटणी घालून घेऊया आणि आंबटपणा कमी करण्यासाठी, थोडा गोडवा येण्यासाठी या भाजीमध्ये थोडासा गूळ घालून घेऊया। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शिजण्यापुरतं या कारल्याला पाणी घालूया, म्हणजे गूळही व्यवस्थित यामध्ये विरघळला जाईल। तिखट आणि गोड अशी ही भाजी होईल। झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजवून देऊया। थोड्या वेळाने आपली भाजी ही शिजली का चेक करण्यासाठी झाकण काढूया। पाणी तर पूर्णपणे आटलेलं आहे। एक कारला आपण घेऊन बघूया। छान असं तुटत आहे, म्हणजे कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे। कढईतून बाजूला काढून घेऊया। पुन्हा एकदा कढईमध्ये थोडं तेल घेऊया। जिरं मोहरीची फोडणी देऊया। ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे थोडीशी हळद घालायची आहे आणि जो कुकर लावला होता तो झालेला आहे। त्यातला मी बटाटा बाजूला काढून चिरून घेतलेला आहे आणि ही बटाट्याची भाजी यामध्ये करून घेऊया। बटाटा घेऊया, त्यावरती थोडंसं मीठ घालून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती परतून घेऊया। बटाटा आपण आधीच शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे तो पटकन परतला जातो। त्यानंतर कढईत थोडं तेल घेऊया। थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे। आळूची वडी ही आपली शिजलेली होती, ती मी व्यवस्थित वाफ जाऊन दिली, थंड करून घेतली आणि नंतरच त्याचे असे काप करून घेतले। गरम गरम जर आळूची वडी तुम्ही चिरायला गेलात तर मग ती मोडते आणि वड्या व्यवस्थित पडत नाहीत। त्यामुळे वाफ पूर्ण जाऊन द्यायची, त्यानंतरच ही वडी बाहेर काढून अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे आणि आता परतून घेऊया। 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती परतून घेऊया, म्हणजे आळूची वडी ही आपली तयार झाली। कढईतून काढून घेऊया। त्यामध्ये पुन्हा एकदा तेल घेऊया। दुसरी भाजी आपण करूया। त्यामध्ये थोडं जिरं घालून घेऊया। लसूण घालायचं आहे आणि थोडी हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर हा लसूण आणि हळद तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्यामध्ये चिरून घेतलेली भेंडीची भाजी घ्यायची आहे। भेंडीची भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित परतूया, म्हणजे मीठ सगळ्या भेंडीला व्यवस्थित लागलं जाईल आणि नंतर 2 मिनिट झाकण ठेवून वाफलून घेऊया, म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजली जाईल। हे पहा, भेंडी व्यवस्थित आपली तयार झालेली आहे। कढईतून आपण काढून घेऊया। अशा प्रकारच्या या 6 भाज्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं, कढीही बनवली जाते। तर ताकाची कढी बनवण्यासाठी इथे आपण एका पातेल्यामध्ये थोडं तेल घेऊया। जिरं मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी घालून घेऊया। छान तडतडलं पाहिजे। त्यानंतर मी यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेल्या होत्या, तो लसूण इथे घालून घेत आहे। थोडी हळद घालायची आहे। तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये ताक घालायचं आहे। इथे मी 1 वाटी आंबट दहीमध्ये 1 वाटी पाणी मिक्स करून त्याचं ताक बनवलं होतं। ताक घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कढी फुटून द्यायची नसते, त्याला उकळी येऊन द्यायची नसते, नाहीतर ती कढी व्यवस्थित तयार होत नाही। ताक बनवत असताना त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ घातलं तरीही चालतं, म्हणजे कढी व्यवस्थित घट्टसर अशी होते। गोडपणा येण्यासाठी थोडंसं मी गूळ घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवरती सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कढीला उकळी येऊन द्यायची नाही, लो फ्लेमवरतीच ही कढी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या आपल्या या 6 भाज्या आणि कढी इथे तयार झालेली आहे। आता आपण वळूया पुरणपोळीकडे। सर्वात आधी मी ते गुळवणी बनवून घेत आहे। त्यासाठी 1 वाटी गूळ अशा प्रकारे घेतलेला आहे। त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेत आहे। त्यानंतर चवीपुरतं थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि चवीसाठी थोडासा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। हे पातेलं आपण एका गॅसवरती ठेवूया, म्हणजे गुळवणी आपली तयार होईल। आता कुकरमधली डाळ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 पातेलं उकळून घेतलेलं पाणी ओतायचं आहे। थंड पाणी ओतायचं नाही, नाहीतर पुरणपोळी चवीला चांगली लागत नाही।
गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे। हे पहा, गुळवणी तुम्ही बघू शकता, यातला गूळ विरघळायला पूर्णपणे सुरुवात झालेली आहे। यातला गूळ विरघळल्यानंतर एक 5 मिनिट लो फ्लेमवरती आपण ती गुळवणी शिजवून देणार आहोत। आपल्या या डाळीच्या पाण्याला उकळी येत आहे। उकळी आल्यानंतर हे आपण पातेलं झाकून ठेवणार आहोत आणि थोडी डाळ शिजून देणार आहोत, म्हणजे पाण्याला घट्टपणा येईल आणि आपल्याला आमटीसाठी त्यातलं पाणी काढता येईल। हे पहा, गुळवणीतला गूळ पूर्ण विरघळलेला आहे। 5 मिनिट लो फ्लेमवरती ही गुळवणी शिजून दिलेली आहे। गुळवणी तयार आहे, झाकून ठेवूया। त्यानंतर मी ते कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण काही तळण आणि भजी तळून घेऊया। सर्वात आधी मी ते तांदळाची भातवडी तळून घेत आहे, नंतर यामध्ये कुरवडी तळून घेत आहे। कुरवडी ही पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये लागते। अशा प्रकारे सगळं तळण तळून झाल्यानंतर मगाशी जे आपण पीठ भजीचं बनवून ठेवलं होतं ते पीठ मी इथे घेत आहे आणि त्याची भजी बनवत आहे। भजी दोन्ही साईडने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, छान भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भजीही इथे तयार झालेली आहेत। तेलातून बाजूला काढून घेऊया। अशा प्रकारे आपलं तळण आणि भजी दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे। कुकरला लावल्यामुळे बराचसा वेळ वाचतो आणि डाळीला जे पाणी आहे ते आपण आता बाजूला काढून घेऊया। मऊसर अशी डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची, म्हणजे पुरण छान होतं। पुरण जर बिघडलं तर मग पुरणपोळी व्यवस्थित होत नाही। यात डाळीतलं सगळं पाणी एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊया। पूर्णपणे डाळीतलं पाणी काढून झाल्यानंतर याच पातेल्यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालत आहे। ही डाळ आपण परतून घ्यायची गुळामध्ये। तुम्ही बघू शकता जसं गूळ विरघळेल तसं याचं पाणी सुटायला सुरुवात होती। थोडं पाणी आटल्यानंतर यामध्ये मी 1 छोटा चमचा सुंठ पावडर घालून घेतलेली आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यातलं पूर्ण पाणी आटून देऊया। अशा प्रकारे आपली डाळ व्यवस्थित तुम्ही बघू शकता परतून झालेली आहे। याचं आपण पुरण वाटून घेणार आहोत। आता एका पातेल्यामध्ये आपण आमटी बनवून घेऊया कटाची। त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी घालून घ्यायचे। ते छान तडतडलं की यामध्ये 3 ते 4 चमचे खोबरं आणि लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे। तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाजून घेत आहे। तेल व्यवस्थित सुटलं पाहिजे याला, म्हणजे लसूण खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालं। त्यानंतर 2 चमचे रोजच्या भाजीची चटणी घालून घ्यायची आहे। तीही या तेलामध्ये मसाल्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। दुसरा कुठलाही मसाला न घालता मी कटाची आमटी बनवत आहे। आता जे आपण डाळीचं पाणी घातलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। सगळं काही व्यवस्थित मिक्स करूया आणि या आमटीला एक उकळी येऊन देऊया। उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर लो फ्लेमवरती 10 ते 12 मिनिट ही आमटी व्यवस्थित शिजवून देऊया। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता आमटी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे। आमटीला थोडासा घट्टपणा देखील आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे। आमटी व्यवस्थित तयार झालेली आहे। आपण आता गॅस बंद करूया, आमटी झाकून ठेवूया आणि आता पुरण वाटून घेऊया। पुरण वाटण्यासाठी मी अशा प्रकारची पुरण वाटण्याची चाळण घेतलेली आहे। त्यावरती ही भाजून घेतलेली आपण जी परतलेली डाळ आहे ती घेऊया आणि फुलपत्राच्या साहाय्याने अशी ही डाळ बारीक करून घेत आहे। याचं पुरण बनवून घेत आहे। व्यवस्थित पूर्णपणे बारीक अशी ही डाळ झाली। व्यवस्थित पुरण आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पुरणपोळी जर अजून तुम्हाला चविष्ट बनवायची असेल तर त्यासाठी याच पुरणामध्ये थोडंसं 1 चमचाभर तूप घ्यायचं आणि लो फ्लेमवरतीच गॅसवरती हे पुरण छान परतून घ्यायचं। ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता छान असं परतल्यानंतर 3 ते 4 मिनिट परतून घेतल्यानंतर हे पुरण व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे। गरम गरम जर याची तुम्ही पुरणपोळी बनवायला गेलात तर पोळ्या मोडतात आणि व्यवस्थित होत नाहीत। पुरण व्यवस्थित थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ पुरणपोळीसाठी जे आपण मळतो ते थोडं मऊसर असावं लागतं। त्यासाठी मी इथे थोडं पाणी घेऊन आणखीन मळून घेत आहे, ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे। नंतर यावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेल घेतल्यानंतरही पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण जे डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे 1 वाटी डाळ, त्यामध्ये 10 ते 12 पुरणपोळ्या व्यवस्थित तयार होतात। अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिट झाकून ठेवा, म्हणजे पीठ छान मुरलं जातं।
आता थोडं त्यातला एक पिठाचा गोळा घेऊया आणि ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यावरती थोडं पुरण घ्यायचं आहे। पुरण छान थंड झालेलं असावं। गरम गरम पुरण जर घ्याल तर पोळ्या तुमच्या मोडल्या जातात। थंड झाल्यानंतर याची आपण पुरणपोळी बनवतोय। अशा प्रकारे हे पीठ सगळं वरती जुळवून घ्यायचं आहे आणि गोळा जो आहे तो पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे पुरणपोळी लाटताना यातलं पुरण जे आहे ते बाहेर येत नाही आणि पुरणपोळी छान भाजताना फुगली जाते। थोडंसं पिठामध्ये बुडवून घेऊया। गव्हाचंच पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि थोडंसं असं हाताने हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। त्यानंतर लाटून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे मी इथे लाटून घेत आहे। पुरणपोळी लाटत असताना हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि व्यवस्थित साईडनेही लाटून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित फुगली जाते भाजताना आणि मऊसूत अशी होते। ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे ही पुरणपोळी लाटून झाली। आता गॅसवर एक तवा गरम करायला मी ठेवला होता, तो छान तापून द्यायचा आणि त्याला तेल लावायचं आहे। त्यानंतरच यावरती आपण पुरणपोळी भाजून घेणार आहोत। तवा व्यवस्थित तापल्यानंतरच यावरती पुरणपोळी घालायची आहे भाजण्यासाठी। एका साईडने भाजून झाली की दुसरी साईडही आपण उलटून घेऊया आणि वरच्या साईडला तेल लावून घेऊया। बघू शकता तुम्ही की आपली पुरणपोळी फुगायलाही सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या साईडलाही उलटून घेते आणि त्या साईडलाही तेल लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित तेल लावून झालं, व्यवस्थित पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। टम्म फुगलेली गुबगुबीत अशी पुरणपोळी आपली इथे तयार झालेली आहे। अशा प्रकारे मी बाकीच्या राहिलेल्याही पुरणपोळ्या बनवणार आहे। सगळ्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या, पुरण छान झालं की मग पुरणपोळीही खूप छान होते। जर पुरण पातळ असेल तर कणिकही पातळच मळावी लागते आणि जर पुरण थोडंसं घट्टसर असेल तर कणिकही थोडी घट्टसर मळा, म्हणजे पुरणपोळी लाटताना फुटत नाही आणि भाजतानाही फुटत नाही। टम्म अशी फुगलेल्या पुरणपोळ्या तयार होतात। आता आपण ताट तयार करूया। आमटी आणि गुळवणी घेतलेली आहे। गुळवणीमध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे। पुरणपोळी वाढून घ्यायची आहे। डाव्या साईडला भजी आणि तळण वाढून घ्यायचं आहे आणि उजव्या साईडला भात वाढायचा आहे। लिंबाची फोडही आपण ठेवतो ताटामध्ये पुरणपोळीच्या। आता ज्या 6 प्रकारच्या भाज्या होत्या त्याही याच ताटामध्ये आपल्याला वाढाव्या लागतात। त्या 6 प्रकारच्या भाज्या मी इथे वाढत आहे। गवारी, कारलं, आळूची वडी, मेथीची भाजी, भेंडीची भाजी, अशा प्रकारे बटाट्याची भाजी, जी आपण भाज्या बनवल्या त्या सर्व भाज्या इथे वाढून घेतल्या आणि कढी जी आहे ती भातावरती घालून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पितृपक्षातलं हे जेवण आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने हा स्वयंपाक कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओज आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनेलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।